नमस्कार मैत्रिणींनो, आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार. तर बघा सकाळी कसं मस्त मी हळदी लेपन केलं आहे आपल्या मेन दरवाजाच्या उंबरठ्यावर. सकाळी लवकर आज उठून पूर्ण अंगण वगैरे सगळं साफसफाई करून मस्त छान पुसून वगैरे पूर्ण घेतलं मी आणि नंतर हळदी लेपन लगेच करायला घेतले. सकाळी केलं तर खूप छान वाटतं आणि आजचा मार्गशीर्ष महिन्यामधला पहिला गुरुवार असल्यामुळे मी तर सकाळी खूप आज लवकर उठले आणि म्हटलं चला आज लवकर उठून सकाळी सगळं आवरायचं आणि सगळ्यात अगोदर आपल्याला हळदी लेपन करायचे आहे. तर हळदी लेपन केली मी. हळदी लेपन झाल्याच्या नंतर मी लगेच देवपूजा पण करायला घेतली. म्हटलं आधी हे दोन काम सगळ्यात अगोदर करायचे. पहिले म्हणजे हळदी लेपन आणि दुसरे देवपूजा. तर मी लगेच हळदी लेपन केल्याच्या नंतर लगेच देवपूजा करायला घेतली. हे बघा आजची देवपूजा कशी छान वाटते, खूपच छान वाटते. आज मार्गशीर्ष महिना चालू होत, आज म्हणजे गुरुवार पहिला आहे मार्गशीर्ष महिन्यातला. तर ह्या दोन अगोदर आपल्या अखंड सेवा झाल्याच पाहिजे. माता लक्ष्मी आपल्यावर अखंड कृपा करते आणि आपल्या घराचं वातावरण खूप सकाळी देवपूजा केल्याच्या नंतर एवढं प्रसन्न वाटतं, बापरे खूपच छान वाटतं. म्हणून मी अगोदर देवपूजा आणि हळदी लेपन सर्वात अगोदर करून घेतलं. कारण की मला लगेच दुपारी मीच पूजा मांडणी करते. कारण दुपारपासून पूजा मांडणी केली की खरं सांगू का मैत्रिणींना खूप छान वाटतं. बघा तुम्ही एकदा करून तर बघा. कारण बघा की आपण संध्याकाळी जर म्हणजे लक्ष्मी देवीची मांडणी केली तर कसं लगेच पूजा करून लगेच आपण संध्याकाळी आवरून लगेच झोपी जातो. पण सकाळपासून जर तुम्ही किंवा 11-12 वाजता जर पूजा करायला घेतली, फक्त पूजा मांडणी करून ठेवा, बघा अख्खा दिवस आपल्या घरामध्ये एवढं प्रसन्न वाटतं, बापरे. म्हणून मी मला चला आज लवकर आपली पहिली देवपूजा आणि हळदी लेपन हे अगोदर करून घेऊया. कारण मुलांना पण लवकर शाळेत जायचं असतं. मग त्यांचे डबे वगैरे झाले की मग मला दिवसभर ते आवरून लवकर लगेच पूजा मांडणी करावी म्हटलं. म्हणून मी हे दोन काम अगोदर केले. बघा हे किती छान वाटतं सकाळी फुलं वगैरे मस्त फ्रेश वाटतं. तसं देवपूजेमध्ये फुलं असली की सगळ्यात भारी वाटतं. बघा रोजच्या रोज फुलं पाहिजे म्हणा. देवपूजा फुलं नसली की अधुरीच वाटते म्हणा. आणि छान वाटतं. आज मस्त उपवास आहे सगळ्यांनाच, तर उपवास महिलांना तर असणारच आहे, त्यात काही शंकाच नाही आहे. कारण आजचे उपवास आहे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार हे सगळ्याच माझ्या मैत्रिणींनी धरले असतील. कारण मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवारी जो कुणी करतो किंवा स्त्रिया पण करू शकतात, मुली पण करू शकतात. मार्गशीर्ष महिन्यातील हे गुरुवार कोणीही करू शकतो. जे हे व्रत करेल त्याच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहतो. असे म्हटले जाते की मार्गशीर्ष महिन्यामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा सगळ्यात जास्त म्हणजे प्रभाव असतो, असे पुराणामध्ये वगैरे सांगितलेलं असं मी वाचण्यात आलं होतं. बघा सकाळी किती फ्रेश वाटते पूजा केल्याच्या नंतर. आपण सकाळी जर पूजा केली तर सगळ्यात भारी आपला दिवस, त्या दिवशीचा दिवस तुम्ही बघा, ट्राय करून नक्की बघा. सकाळची पूजा केल्याच्या नंतर आपला दिवस खूप छान जातो आणि घरामध्ये पण वातावरण प्रसन्न एकदम राहतं, मस्त राहतं बघा. म्हणून म्हटलं चला आजची माझी देवपूजा आणि सकाळी कसं हळदीचं लेपन आपल्या उंबरठ्यावर करावं हे माझ्या मैत्रिणीशी शेअर करावं. म्हणून मी म्हटलं चला थोडेसे व्हिडिओ टाकावेत, जेणेकरून तुम्ही पण जर थोडं सकाळी लवकर केले नसतील तर म्हटलं तुम्ही पण हे संध्याकाळी केलं तरी चालतं म्हणा. तुम्ही संध्याकाळी पण ज्यावेळेस 5 नंतर प्रदोषकाळ जेव्हा स्टार्ट होतो त्यावेळेस तुम्ही केलं तर म्हणजे त्यावेळेस पण खूप चांगलं असतं. त्यावेळेला माता लक्ष्मीचं आगमन त्यावेळेला पण आपण खूप मानतो, त्यावेळेस पण होतो. तर तुम्ही त्यावेळेस पण करू शकता आणि सकाळी पण करू शकता, दोन्ही वेळेला करू शकतात. कारण आजचा दिवस हा खूप खास असतो. आणि तुम्ही आठवड्याच्या दर गुरुवारी किंवा शुक्रवारी पण हळदी लेपन करू शकतो आणि पौर्णिमेला तर करू शकतो.
शुक्रवार गुरुवार तुम्ही नक्की करा हळदी लेपन केल्यामुळे काय होतं, आपल्या घरामध्ये सुख समृद्धी सगळं आपल्या घरामध्ये अनुभव आपल्याला येतात. मैत्रिणींनो, माझा हा व्हिडिओ तुम्हाला किंवा माझी देवपूजा, माझे हळदी लेपन तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंट सांगा. तोपर्यंत धन्यवाद.